क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला पोलिसांची मोठी कामगिरी। 1200 किलोमीटरचा पाठलाग आणि 15 दिवसांचा शोध। बालगृहातून बेपत्ता झालेली 2 मुले पुण्यात सापडली। अकोला येथील बालगृहातून 10 जानेवारी 2026 रोजी बेपत्ता झालेल्या 2 11 वर्षीय अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात अकोला पोलिसांना यश आले। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास करून 15 दिवसानंतर या मुलांना पुणे येथून सुरक्षित ताब्यात घेतले। नेमकी घटना काय? 10 जानेवारी रोजी अकोला येथील शासकीय बालगृहातील 2 मुले शाळेत जातो असं सांगून बाहेर पडली होती, मात्र ती परतली नाहीत। मुले बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी तातडीने तक्रार नोंदवून तपासाची चक्रे फिरवण्यात आली। मुलांचे वय लहान असल्याने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होते। एसपी अर्चित चांडक यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून तपासासाठी विशेष पथके तैनात केली। अकोला ते पुणे या दरम्यान रेल्वे स्टेशन, बस स्थानके आणि सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करण्यात आली। 1200 किलोमीटरची धावपळ आणि यश। तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोला, संभाजीनगर आणि पुणे अशा विविध ठिकाणी सुमारे 1200 किलोमीटरचा शोध प्रवास केला। अखेर 15 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही दोन्ही मुले पुणे शहरात सुखरूप असल्याचे आढळून आले। एसपी अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखालील टीमने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि संयमामुळे 2 निरागस मुलांचे प्राण सुरक्षित राहिले आहेत। या कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही मुले बालगृहातून का गेली आणि पुण्यापर्यंत कशी पोहोचली याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। 10 जानेवारी 2026ला एक मिसिंग केस 26/2026 असा खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता। खूप एक संवेदनशील मिसिंग केस होता। 10 आणि 11 वर्षाचे 2 हे मुलगे होते जे बाल सुधारगृहामध्ये होते आणि नंतर स्कूलला गेले होते आणि तिथून निघून गेले होते काही न सांगता। तर त्याच्यानंतर आमचे 4 टीम्सचा गठन आम्ही केला होता। याच्यामध्ये आमची 4 टीम्सनी 1200 किलोमीटरचा ट्रॅव्हल करून 200 CCTV फुटेजेस बघितलेले होते आणि मी सुद्धा म्हणजे जे मुलग्याचे आईवडील आहेत ते सुद्धा मला भेटले होते। खूप तत्परते टीमने त्यावेळी दाखवली होती आणि भरपूर CCTV फुटेजेस बघितल्यानंतर असं आढळून आल्यास की ते रेल्वे मार्गाने गेलेले आहे। नंतर जे मुलगे आहे त्यांचे फोटोसुद्धा आम्ही व्हायरल केले होते डिजिटल, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि फायनली आमचे टीमला पुण्यामध्ये हे सापडलेले होते। तिथून कॉल आला होता। आता सकुशल तिथून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आज आपल्यासमोर जे आमचे मुलगे आहे त्यांना त्यांचे आईवडील किंवा त्यांचे जे गार्जियन्स आहे, लॉफुल कस्टडियल गार्जियन्स, त्यांचे आम्ही म्हणजे हवाले देत आहे आणि याच्यानंतर जे काही पुढची कायदेशीर प्रोसेस आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये मी आमचे IPS प्रोफेशनल ईशानी आनंद, पोलीस इन्स्पेक्टर खदानचे केदारे साहेब व संपूर्ण आमचे खदानचे DB स्टाफचा खूप अभिनंदन करणार, कारण की खूप एक अतिशय चांगला एक मिसिंग केस सॉल्व झालेला आहे आणि खूप एक सेन्सिटिव्ह केस होता, कारण की 10 आणि 11 वर्षाचे हे होते आणि याच्यानंतर जे काही बाल सुधारगृहामध्ये अजून काही अपेक्षा आहे सिक्युरिटीची वगैरे, हे आम्ही त्याचा पण तपशील करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।